राज्यातील अनेक ठिकाणी जिहादी प्रवृत्तीच्या मानसिकतेतून हिंदूंवर हल्ले होत आहेत। कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले। त्यामुळे हिंदूंनी जात विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत केलंय। कुपवाडमधील मोहन आणि मनीषा केसरेकर या दाम्पत्याची फरीद शेख या नराधमाने निर्घुण हत्या केल्याच्या निषेधार्थ सांगलीत सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पाळून मोर्चा काढण्यात आला। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, महेश लांडगे, संग्राम जगताप यांच्यासह केसरेकर दाम्पत्याची मुले मनाली आणि मनोज, भाजपचे पृथ्वीराज पवार, शिवप्रतिष्ठानचे युवा हिंदुस्थानचे नितीन चौगुले, आरपीआयचे नानासाहेब वाघमारे, नीता केळकर, भारती दिगडे, नगरसेवक युवराज गायकवाड, उदय बेलवलकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले। दरम्यान मोर्चास मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात झाली, तर महापालिका चौकात शहर पोलीस स्टेशन समोर मोर्चाचं रूपांतर सभेत झालं। पडळकर म्हणाले, हिंदू धर्माच्या परंपरा पद्धती टिकल्या पाहिजेत। त्यांनी भगव्यासाठी बलिदान दिले, ते बलिदान या महाराष्ट्रातल्या या भारतातला हिंदू कदाचित वाया जाऊ देणार नाही। वाकड्या नजरेने बघणार असेल तर कोण आमच्या बहिणीवरती वाकड्यामध्ये बघणार असेल तर यापुढे सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये मनीषाताईंचा मृत्यू झाला 1 तासाच्या आतमध्ये आणि 2 दिवसानंतर मोहन केसरीकर यांचा मृत्यू झालेला आहे। आमची मागणी सरकारकडे हीच आहे, तात्काळ याला तर अटक केलेली आहे पोलिसांनी, त्याचं चार्जशीट लवकरात लवकर दाखल करावं, विशेष सरकारी वकील नेमून करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून त्याला फासाच्या सुळावरती चढवावं, की जेणेकरून परत कुठल्या निष्पाप हिंदूंची अशी त्यांच्यावरती वेळ येणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी। यासाठी आज आमचा मोर्चा आहे। एक मुलगा आणि एक मुलगी, अख्खं घर उद्ध्वस्त झालेलं आहे। 80 वर्षाचे आजी आणि आजोबा आहेत, त्यांना एक चुलता आहे, तो पण अपंग आहे, त्यांचंही लग्न नाही। अशा घराची वाताहत या जिहाद्यानं केलेली आहे आणि त्यामुळे जे विचारवंत महाराष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्षावरती बोलतात, जेव्हा कधी आम्ही भूमिका घेतो तेव्हा ते हिंदू मुसलमान करतायत। अरे हिंदू मुसलमानचा हा विषयच नाही ना। त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांना जे टी व्हीवरती बोलतात, मीडियामध्ये बोलतात किंवा विचार व्यक्त करतात, त्यांनी आता ह्याचं उत्तर द्यावं। या कुटुंबाला मारलं का, त्यांचा मर्डर कशासाठी केला, याचं कारण काय आहे आणि त्याच्यावरती तुम्ही भूमिका व्यक्त करावी आणि ह्याला तात्काळ फासावरती चढवावा। आणि ह्या दोन्ही मुलांना, फिर्यादी मुलगी आहे आणि मुलगा साक्षीदार आहे, यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत। आणि हिंदू समाजाला आमची हात जोडून विनंती आहे, आपण सगळ्यांनी या दोन्ही मुलांच्या पाठीमागं आपल्या घरातली मुलं आहेत असं समजून आपण पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं अशी विनंती आहे। त्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीच्या आम्ही सगळी त्याची काळजी घेणार आहे। आम्ही आज या मोर्चामध्ये आव्हानी लोकांना करणार आहे, त्यांना आर्थिक पण मदत सगळ्यांनी करावी। त्या मुलीच्या आणि मुलाच्या नावावरती आम्ही आज अकाउंट काढलेला आहे, त्याचा QR कोड आम्ही देतो आहे। ज्यांना जमेल तसं त्यांनी त्यांच्या या अकाउंटवरती मदत पाठवावी, कारण आज आपण सगळे एकत्र आलो आहे, पण उद्या आपण सगळे त्यांना भेटू अशी परिस्थिती नाही। प्रत्येकाच्या पाठीमागं व्याप आहे, प्रत्येकाच्या पाठीमागं काम आहे, तर सगळ्यांनी, कोण व्यापारी असतील, उद्योगपती असतील, राजकारणी असतील, अन्य कोणी असतील दानशूर व्यक्ती, त्यांनी त्यांना मदत करावी अशी आमची विनंती आहे। त्यांच्या संदर्भामध्ये मंगळवारी परत आम्ही त्यांना कुठं ठेवायचं, काय करायचं, शाळेचं काय करायचं, वसतिगृहाचं काय करायचं, ह्याची एक व्यवस्थित चर्चा करून आम्ही मंगळवारी सगळे निर्णय घेऊ। मोर्चा कशा पद्धतीने नियोजन केलं आहे? आज आम्ही शिवतीर्थापासून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून, महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून, कारण बाबासाहेबांच्या संविधानावरती आपण चालतोय, हे कायदा मानायला तयार नाहीत। कुठल्याच काल तुम्ही बघितलं वंदे मातरमचा विषय आला, जेव्हा केंद्र सरकारनं एक भूमिका घेतली, वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेत, तर आता संपूर्ण गीत गायलं जाईल, ह्याच्यावरती लगेच हे आक्षेप घ्यायला लागले। अगोदर 1971ला हा कायदा आला आहे, जे राष्ट्रीय सन्मान आहेत त्यांना त्यांचा अपमान करू नये, प्रतिबंधात्मक कायदा आला आहे, त्यामध्ये राष्ट्रध्वज होता आणि राष्ट्रगीत होतं आपलं जनगण मन। वंदे मातरमचा आता त्यामध्ये समावेश केला, त्याच्या संदर्भातले कडक कायदे केले, आता लगेच हे बोलायला लागले आम्हाला ते मान्य नाही, म्हणजे ह्यांना कायदाच मान्य नाही। म्हणून बाबासाहेबांच्या चरणी आम्ही नतमस्तक झालो, या जिहाद्यांना चांगली बुद्धी द्यावी आणि कायद्याप्रमाणे त्यांनी वागण्याचा प्रयत्न करावा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं आम्ही शिवतीर्थावरती त्यांना अभिवादन केलं आहे, कारण त्यांनी असं अधर्माच्या बाबतीमध्ये भूमिका घेतलेल्या लोकांना त्यांचा शिरछेद केलेला आहे, धर्माचं संरक्षण केलेलं आहे। आणि म्हणून आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांना अभिवादन करून या मोर्चाची सुरुवात करतोय। महानगरपालिकेच्या चौकामध्ये या मोर्चाचा आम्ही समारोप करणार आहे।
भावना आमच्या सगळ्यांच्या एकच आहे, केसरकर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या ज्या प्रवृत्ती वाढत चालल्यात ह्या कुठेतरी ठेचल्या पाहिजेत. अशा प्रकारचा अमानुष हत्याकांड म्हणजे फक्त आमच्या घरात शेजारी राहू नये हिंदू परिवारानं या अनुषंगानं केलेला जो काही हल्ला आहे त्याचा निषेध शब्दात व्यक्त करता येणार नाही. त्याच्यामुळं आमचं असं मत आहे याला कायद्याच्या माध्यमातून फाशी झाली पाहिजे आणि अशा घटना परत या महाराष्ट्रात कुठंही घडता कामा नये. अशा संदर्भामध्ये आमच्या सकल हिंदू समाजाची मागणी आहे. त्याकरता हा मोर्चा आम्ही केलेला आहे आणि ती जी 2 मुलं आहेत ती अक्षरशः म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं तर प्रत्येक माणसाच्या भावना या एकदम गहिवरल्या जातील. त्या मुलांकडे पाहून कमीत कमी सकल हिंदू समाजाच्या या मोर्चाच्या माध्यमातून हिंदू समाज एकत्र आला पाहिजे. एकत्र आल्यानंतर परत एकदा ती ताकद ही काय असलीची काय मनोवृत्ती आहे जी जिहादी वृत्ती आहे यांची ही ठेचली पाहिजे. त्याच्याकरता सगळं हिंदू समाज जो विभागला गेला तो एकत्र आला पाहिजे आणि ही पूर्ण ताकद ही हिंदू समाजातील प्रत्येक घटकाच्या मागं अशीच कायमपणे उभी राहिली पाहिजे. याच्या अनुषंगाने आम्ही हा मोर्चा केली आणि माझ्या देखील त्याच भावना आहेत की ह्या घटना ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वारंवार घडतात की अशी परिस्थिती नाही जिथं जिथं या लोकांची संख्या वाढत जाती. जोपर्यंत संख्याबळ नाही तोपर्यंत काही करत नाहीत, पण संख्या वाढल्यानंतर मात्र जिहादाची उत्पत्ती ही आपल्याला झालेली पाहायला मिळते. त्यामुळं ह्या जिहादाच्या विरोधामध्ये कुठंतरी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करणं आवश्यक आहे आणि म्हणून अशा घटना घडल्यानंतर हिंदू समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि या लोकांच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे. त्यामुळं या लोकांच्या बाबतीमध्ये कुठंतरी खटला हा ताबडतोब काही महिन्यांमध्ये सुरू झाला पाहिजे आणि त्यांना कडक म्हणजे फाशी सोडून दुसरी कुठली शिक्षा मिळणार नाही अशा प्रकारचं नियोजन शासनाच्या वतीनं केलं पाहिजे. याच्याकरता आमची सर्वांची आग्रही भूमिका राहणार आहे. ठरवूनच करतात, हे कुठंही असं ॲक्सिडेंटल घडत नाही. हे प्रत्येक गोष्ट ही हळूहळू सुरू झालेली असती आणि ट्रायल कुठंतरी घेण्याचा प्रयत्न हा सुरू असतो. मग कुठंतरी काय होतं, पडसाद कसे उमटतात किंवा हा संदेश आम्ही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये देतो अशा प्रकारचा तो प्रयत्न असतो.